मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपचं जागा वाटप अखेर ठरलेलं आहे। भाजप 137 जागा लढवणार आहे तर शिंदेची शिवसेना 90 जागांवर आपले उमेदवार देणार आहे। शिंदेच्या नंदनवन निवासस्थानी तब्बल 5 तासांच्या चर्चेनंतर जागा वाटपावर तोडगा निघालाय। मुंबई महापालिकेसाठी आज महायुतीचे सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत। दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना आपापल्या कोट्यातून जागा देणार आहेत। काही जागांवर एकमत होत नव्हतं आणि त्यामुळे भाजप नेते नंदनवनवर आले होते, तर अखेर आता तोडगा निघालेला आहे। जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला पाहिजे, जेणेकरून मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। शिल्पा, नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं तर महापालिकेचं बिगुल वाजलं आणि त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने तयारीला लागले होते। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कधी ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षांनी आपापले जे उमेदवार आहेत किंवा ज्या जागा आहेत अधिकृतपणे त्या घोषित किंवा जाहीर केलेल्या नाहीत। डायरेक्ट थेट उमेदवारांना एबी फॉर्मच दिलेले पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे महायुती मध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही लढत लढणार आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि मनसे अशी लढत असेल। काँग्रेसने आपली युती देखील आघाडी देखील जाहीर केलेली आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या जागा अधिकृतपणे जाहीर केल्या। मात्र इतर जे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल किंवा भाजप असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल यांनी अधिकृत यादी जाहीर केली नसली, त्यामुळे इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांची धाकधूक वाढलेली आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आजचा हा शेवटचा दिवस असला तरी जे पक्षश्रेष्ठी असतील किंवा जे इच्छुक उमेदवार असेल त्यांच्यासाठी आजचा हा दिवस निर्णायक ठरणार आहे। कारण भाजपने ज्या काही 100 पेक्षा वर जागा घेतलेल्या आहेत, शिंदेच्या शिवसेनेला 90 जागा दिलेल्या आहेत, इतर ज्या 20 जागा आहेत त्या कोणाला देणार किंवा कशी चर्चा ठरणार, अंतिम जी चर्चा होती ती काल रात्रीपर्यंत आपण बैठका झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत। त्यामध्ये अनेक जण नाराज असल्याची देखील माहिती समोर येत आहे। मात्र अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळतंय की नाही अशी आशा संपल्याच्या नंतर जी निराशा पदरात पडली, त्यानंतर अनेकांनी पक्ष देखील बदललेले पाहायला मिळाले। का तर तिकीट होतं गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही रखडलेली होती आणि त्यानंतर आपल्याला तिकीट मिळेल। अनेक वर्ष आपण पक्षासाठी पक्षश्रेष्ठींसाठी कामं केलेली आहेत, त्यामुळे तिकीट मिळेल अशी आशा होती। नाही मिळाल्यावर त्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी थेट डायरेक्ट जो इतर पक्ष आहेत त्यांच्यामध्ये प्रवेश करत तिकिटासाठी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता दोन्ही पक्ष असतील, भाजप किंवा शिंदेची शिवसेना असेल किंवा दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी डायरेक्ट थेट एबी फॉर्म दिलेले आहे। त्यामुळे आजचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आजचा निर्णायक दिवस असेल। आज उमेदवारी आजचा दिवस हा निर्णायक असणार आहे। धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।